चितळ हे भारतात सर्वाधिक आढळणारे हरिण आहे। हे हरिण दिसावयास अतिशय सुंदर असून विटकरी रंग व त्यावरील पांढरे ठिपके यावरून हे हरिण सहज ओळखू येते। चितळ हे प्राणी स्पॉटेड डिअर म्हणूनही ओळखले जाते। चितळ हे हरिण हरिणांच्या सारंगकुळातील असून त्यांच्या नरांना शिंगे असतात, तसेच शिंगे ही भरीव असून ती दरवर्षी उगवतात व गळून पडतात। चितळांच्या मादीला शिंगे नसतात। हे भारत, श्रीलंका आणि नेपाळमध्ये आढळणारे सुंदर प्राणी आहेत। चितळ हे शाकाहारी आहेत, म्हणजे ते गवत, पाने आणि फळे यांसारख्या वनस्पती खातात। हे हरण सामाजिक प्राणी आहेत आणि सामान्यतः कळपांमध्ये राहतात, जे काही किंवा 100हून अधिक असू शकतात। चितळ आवाज आणि देहबोलीद्वारे एकमेकांशी संवाद साधतात, जसे की त्यांचे कान टचकणे किंवा पाय ठोठावणे। ते वेगवान धावपटू आहेत आणि वाघ आणि बिबट्यांसारख्या भक्षकांपासून वाचण्यासाठी ते ताशी 40 मैल वेगाने धावू शकतात। नर चितळची लांबी 90 सेंटीमीटर आणि मादी 70 सेंटीमीटर खांद्यावर पोहोचते। पुरुषांचे वजन 70 ते 90 किलो असते, तर महिलांचे वजन सुमारे 40 ते 60 किलो असते। प्रजननाच्या काळात नर चितळ हे शिंगांना एकमेकांशी भिडून वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा करतात। मादी चितळ सुमारे 7 महिन्यानंतर 1 किंवा 2 पिल्लांना जन्म देते। चितळ दिवसाच्या सर्वात उष्ण भागात सावलीच्या ठिकाणी विश्रांती घेतात। चितळ हे वाघाचे प्रमुख भक्ष्य आहे। चितळ भरपूर असलेल्या जंगलात वाघांची संख्याही वाढते असे दिसते। तसेच बहुतांशी मोठ्या शिकारी प्राण्यांचेही चितळ हे आवडते खाद्य आहे। रानकुत्री, बिबट्या हे चितळांचे इतर प्रमुख शत्रू आहेत। चितळला ऐकण्याची आणि गंधाची तीव्र जाणीव आहे, ज्यामुळे त्यांना धोका ओळखण्यात आणि अन्न शोधण्यात मदत होते। ही हरणे उत्कृष्ट जलतरणपटू आहेत आणि शिकारीपासून वाचण्यासाठी किंवा नवीन खाद्य क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा पाण्यात जातात। पारंपरिक भारतीय संस्कृतीत चितळ महत्त्वाची भूमिका बजावतात आणि काही प्रदेशांमध्ये ते पवित्र मानले जातात। चितळचे शास्त्रीय नाव अक्षय आहे। चितळ हे त्यांच्या सुंदर हालचाली आणि चपळ झेप यासाठी ओळखले जातात, विशेषतः घनदाट जंगलात नेव्हिगेट करताना दिसतात। चितळमध्ये रुमेन नावाचा एक विशेष पोट कक्ष असतो, जो त्यांना कठीण वनस्पतींचे पदार्थ पचवण्यास मदत करतो। ते क्रेपस्क्युलर प्राणी आहेत, याचा अर्थ ते पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतात। चितळचे आयुष्य 8 ते 14 वर्षे जंगलात असते। चितळांचा वावर मुख्यत्वे भारतातील सर्व कमी दाट ते अतिशय घनदाट जंगलात आहे। कान्हा राष्ट्रीय उद्यानात 20 ते 25 हजार चितळे असल्याचा अंदाज आहे व संपूर्ण भारतभरात लाखाहून अधिक असल्याचा अंदाज आहे। चितळ त्यांच्या परिसंस्थेसाठी महत्त्वाचे आहेत, कारण ते त्यांच्या विष्ठेद्वारे बिया पसरविण्यास आणि चरण्याद्वारे वनस्पती नियंत्रित ठेवण्यास मदत करतात। अधिवासाची हानी आणि शिकार यामुळे चितळांची लोकसंख्या कमी होत आहे। चितळला काही वेळा प्राणी संग्रहालयात शिक्षण आणि संवर्धनाच्या उद्देशाने बंदिवासात ठेवले जातात।